आता हा रिव्हर्स चार्ज जो आहे सर्व्हिसचा, त्याच्यामध्ये इथे बघा, इथे एक प्रोव्हिजन बघा, असोसिएटेड एंटरप्राइजेस है ना, वेअर द सप्लायर ऑफ सर्व्हिस इज लोकेटेड, तेच तो जो दुसरा प्रोव्हिजन आहे तो अशा करता आहे की इन केस ऑफ सप्लाय बाय असोसिएटेड एंटरप्राइजेस, वेअर द सप्लायर ऑफ सर्व्हिस इज लोकेटेड आउटसाइड इंडिया, सप्लायर कुठे आहे, भारताबाहेर आहे, आणि द टाइम ऑफ सप्लाय शॅल बी द डेट ऑफ एंट्री इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ द रिसिपिएंट ऑफ सप्लाय और द डेट ऑफ पेमेंट विच एव्हर इज अर्लियर. म्हणजे ह्याच कंपनीची काय आहे, असोसिएटेड एंटरप्राइजेस भारताबाहेर आहे, त्यांच्याकडून त्यांनी सर्व्हिस घेतली तर पेमेंट आहे का त्याच्याकडनं, पेमेंट आहे किंवा डेट ऑफ एंट्री इन द बुक्स ऑफ अकाउंट, त्यातलं अगोदर जे असेल ते टाइम ऑफ सप्लाय आहे. सप्लायर ऑफ सर्व्हिस कुठे आहे, लोकेटेड आउटसाइड इंडिया, तर टाइम ऑफ सप्लाय काय असेल, केस 1, पेमेंट इज मेड बाय रिसिपिएंट ऑफ सर्व्हिस विदिन 60 days ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस. आता वरती जे एक्झाम्पल दिलीत नाही, हे दिले त्याची ही एक्झाम्पल आहे, त्यानुसार त्याच्या खाली सोल्युशन दिलेलं आहे, हे बघा तुम्ही आता, ठीक आहे ना. तरी पुढच्या यायला येतो वाउचर, रेसिड्युअल क्लॉज आणि डिलेड पेमेंट, या टाइम ऑफ सप्लाय काय असेल. आता वाउचर जेव्हा इश्यू केलं जातं त्यामध्ये 2 प्रकार आहेत की जर ते वाउचर जे आहे, इफ द डेट ऑफ इश्यू ऑफ वाउचर, तुम्हाला काय काढायचं आहे, वाउचर जेव्हा इश्यू केलं जातं तेव्हा ह्याच्या अगेन्स्ट तुम्हाला काय मिळेल, स्पेसिफिक सप्लाय मिळेल, हे जर काय दिलेलं असेल तर त्याचा अर्थ काय होतो, सप्लाय इज आयडेंटिफाईड ॲट दॅट पॉईंट. जेव्हा डेट ऑफ इश्यू ऑफ वाउचर असेल, काही दुसरं काय, द डेट ऑफ रिडम्पशन ऑफ वाउचर इन ऑल अदर केसेस. 2 आहेत का ऑप्शन. वाउचर काय असतं, वाउचर हे डिफाईन केलं त्यांनी क्लॉज 118 मध्ये, सेक्शन 2 मध्ये, मीन्स अन इन्स्ट्रुमेंट वेअर देर इज अ ऑब्लिगेशन टू ॲक्सेप्ट इट ॲज अ कन्सिडरेशन और पार्ट कन्सिडरेशन फॉर सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस और बोथ, जिथे गुड सर्व्हिसेस टू बी सप्लाइड or the identities of their potential suppliers are either indicated on the instrument itself or in related documentation including the terms and conditions आणि यूज ऑफ सच इन्स्ट्रुमेंट. हे किती काळात तुम्ही वापरला पाहिजे, कुठे कुठे त्याचा वापर करता येईल, कसा वापर करता येईल, काय मिळेल याच्या अगेन्स्ट, हे सगळं दिलं जातं त्या वाउचरमध्ये. ते डॉक्युमेंट जे आहे ते काय वाउचर आहे आणि ते वापरलं जातं कन्सिडरेशन किंवा पार्ट कन्सिडरेशन. तर इश्यू केलं वाउचर इश्यू केलं, टाइम ऑफ सप्लाय काय असेल, डेट ऑफ इश्यू ऑफ वाउचर किंवा इफ सप्लाय इज आयडेंटिफायबल. आणि जर दुसऱ्या केसमध्ये जिकडे डेट ऑफ रिडम्पशन ऑफ वाउचर इन एनी अदर केस, म्हणजे जिकडे सप्लाय इज आयडेंटिफायबल नाही, तुम्ही एक वाउचर मिळाला, 500 रुपयाचं वाउचर आहे, तुम्ही एक स्पेसिफिक स्टोअरमध्ये जा, काही परचेस करा, पण तुम्ही जे परचेस कराल मे बी ते एक्झाम्प्ट असेल, मे बी ते टॅक्सेबल असेल तर 5% असेल, 12 असेल, 18 असेल, माहीत नाही ना तुम्हाला. त्यावेळेस जेव्हा त्याचा वापर केला जाईल टाइम ऑफ सप्लाय तेव्हा येईल, आता आपण जेव्हा हे बघितलं तर व्हॅल्युएशन, तेव्हा व्हॅल्युएशनमध्ये त्याची व्हॅल्यू कशी काढायची दिलं होतं, वाउचरची व्हॅल्यू कशी काढायची,
आठवते की नाही आठवतं की नाही? हे ना व्हॅल्यू ऑफ रिडीमेबल व्हाउचर, स्टॅम्प, कूपन हे जे होतं. The value of a token, voucher, coupon, stamp which is redeemable against a supply of goods and or services is equal to the money. Equal to the money value of the goods and services redeemable against such token. म्हणजे मी जे वाउचर देतोय त्याच्या अगेन्स्ट मला 1200 रुपये सप्लाय मिळत असेल तर 1200 रुपये ही व्हॅल्यू झाली. आपण याचं एक्झाम्पल काय बघितलं होतं की एक बघितलं होतं की 1500 रुपये वर्थ ऑफ मिल्क कुपन, त्याला काय मिळेल 1500 रुपयाचं जेवण मिळेल. तसं दुसरं एक्झाम्पल काय बघितलं होतं की 900 रुपये द्या आणि 1000 रुपयाची कुपन घ्या. 900 रुपये द्या कॅशमध्ये आणि कुपन घ्या आणि ते तुम्हाला एक स्पेसिफिक स्टोअरमध्ये 1000 रुपयाचे गुड्स मिळतील. मग इकडे व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय येईल 1000 येईल. कुपन इज द मनी व्हॅल्यू ऑफ द गुड्स रिडीमेबल अगेन्स्ट इट. देअरफॉर द कुपन इज सोल्ड 900 रुपयाचा इट्स व्हॅल्यू का 1000, तर 1000 काय व्हॅल्यू ऑफ सप्लाय झाला. आता ह्याचा टाईम ऑफ सप्लाय काय होईल, तुम्हाला स्पेसिफिकली ही वस्तू मिळणार आहे आणि त्याचं कुपन दिलं तर ती वस्तू मिळणार आहे. ती वस्तू तर तिकडे फिक्स आहे, त्याचा एज्युकेशन कोड माहिती आहे, तर टॅक्स रेट माहिती आहे. मग टाईम ऑफ सप्लाय तेव्हाच येईल. मग टाईम ऑफ सप्लाय तो येईल म्हणजे काय, सप्लाय इज काय आयडेंटिफिएबल आहे. आणि जर माहिती नाही आहे की तुम्ही 1000 रुपयात जे घ्याल ते, मग एक्झाम घ्याल, 5% वाले गुड्स घ्याल, 12% वाले घ्याल, 18% वाले घ्याल, म्हणून तिथे काय म्हटलं आहे जेव्हा ते वाउचरचा वापर केला जाईल त्यावेळी टाईम ऑफ सप्लाय. आता कळलं ना, क्लिअर झालं वाउचर काय. You receive a Domino's pizza voucher worth ₹500. In this case, since the voucher can be used only for pizza, इथे काय सप्लाय इज आयडेंटिफिएबल. टाईम ऑफ सप्लाय ज्यावेळेस ते वाउचर इश्यू केलं त्याच वेळेस टाईम ऑफ सप्लाय येईल. म्हणजे पिझ्झा तुम्ही घ्याल तेव्हा घ्याल, तुम्हाला जो पिझ्झा इश्यू करेल त्यांनी त्यावेळेस पिझ्झा दिला तुम्हाला, हाच अर्थ आहे. आणि त्यावर त्याला टॅग द्यायचं आहे. आणि सप्लाय नॉट आयडेंटिफिएबल. यू रिसीव अ फ्लिपकार्ट गिफ्ट वाउचर वर्थ ₹1000. The time of supply of voucher Flipkart does not know. Okay, आलं लक्षात. द नेचर ऑफ सप्लाय वाउचर, तुम्ही फ्लिपकार्टला जाल, ऑनलाईन जे परचेस कराल त्याचा जो टॅक्स रेट असेल त्याप्रमाणे टॅक्स कलेक्ट होईल. टाईम ऑफ सप्लाय डेट ऑफ रिडम्पशन. आता आपण जे बघितलं फॉरवर्ड चार्ज, रिव्हर्स चार्ज, वाउचर, टाईम ऑफ सप्लाय नॉट पॉसिबल टू डिटरमाइन, त्यातनं काढता येत नाही आहे टाईम ऑफ सप्लाय. तर मग इफ रिटर्न इज रिक्वायर्ड टू बी फाईल किंवा मग पेमेंट करते त्या टॅक्सचं, टाईम ऑफ सप्लाय विल बी ड्यू डेट ऑफ पेमेंट रिटर्न किंवा ड्यू द डेट ऑन विच द CGST, AGST, UTGST, IGST पे करताय. टाईम ऑफ सप्लाय तोच आहे. आणि 12/6 मध्ये ह्यात पण आपण व्हॅल्यू ऑफ सप्लाय जेव्हा बघितलं होतं, बघा हे ॲडिशनला मी तुम्हाला 5 दाखवले होते, आठवत आहे का. जी तुमची व्हॅल्यू ऑफ सप्लाय आहे त्यामध्ये ॲडिशन काय होईल, एक इतर दुसऱ्या कुठल्याला होता टॅक्स प्लस थर्ड पार्टी पेमेंट, आणखीन पॅकिंग वगैरे असेल ते ॲड होईल, त्याला काय म्हणतात इन्सिडेंटल पेमेंट एक्सपेन्सेस, प्लस इंटरेस्ट लेट फीस. जर डिलेड पेमेंट केलं
तर काय ॲड होईल, ते पेमेंट ते कन्सिडरेशन ॲड होईल. ठीक आहे, ही व्हॅल्यूमध्ये ॲड होईल. पण त्याचा टाईम ऑफ सप्लाय काय, म्हणजे लायबिलिटी टू पे टॅक्स काय, तर लायबिलिटी टू पे टॅक्स ते ह्यात सांगितलं त्यांनी. इन रिलेशन टू एअर ॲडिशन इन द व्हॅल्यू ऑफ सप्लाय. व्हॅल्यू ऑफ सप्लायमध्ये ॲड होणार आहे, ॲड होऊ शकतं. हे कुठं दिलं आहे, व्हॅल्यू ऑफ सप्लायमध्ये दिलं आहे, व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लायमध्ये दिलं आहे. सेक्शन 2 मध्ये त्याचा क्लॉज बघितला आपण, डी ना, त्याचे डी क्लॉज आहे ना तो, 15(2)D मध्ये ॲड होऊ शकतं. त्याच्यावरती टॅक्स देणारी लायबिलिटी कधी येते, बाय वे ऑफ इंटरेस्ट, लेट फी, म्हणजे कुठल्याही प्रकारे डिलेड पेमेंट आहे ऑफ एनी कन्सिडरेशन डिले केला म्हणून काय लागलं त्यावरती, इंटरेस्ट, लेट फी, पेनल्टी काही म्हणा, शॅल बी द डेट ऑन विच द सप्लायर रिसीव्ह सच ॲडिशनल व्हॅल्यू. सप्लायरला जेव्हा ती ॲडिशनल व्हॅल्यू जेव्हा मिळणार आहे ना, त्यावेळेस टाईम ऑफ सप्लाय असेल. तो मागेल लेट फीज द्या, लेट पैसे द्या, किंवा असं ॲग्रीमेंट आहे, त्यांनी दिले का, त्यांनी दिले टू द एक्सटेंट, जेवढे दिले त्याच्यावर टॅक्स द्यायचा आहे. जेव्हा मिळतील तेव्हा टॅक्स द्यायचा, नाही मिळाले तर लायबिलिटी नाही. कळलं की नाही कळलं. ॲडिशन इन व्हॅल्यू बाय वे ऑफ इंटरेस्ट, लेट फी, पेनल्टी फॉर डिलेड पेमेंट ऑफ कन्सिडरेशन फॉर गुड्स, टाईम ऑफ सप्लाय, डेट ऑन विच, गुड सर्व्हिस काही घ्या, फक्त गुड दिले आहे, गुड सर्व्हिस काही घ्या, दोन्ही करताय. डेट ऑन विच द सप्लायर रिसीव्ह सच ॲडिशन इन व्हॅल्यू. एक्झाम्पल, Alpha Limited and Beta Limited entered into a contract that Alpha Limited will make suppliers to Beta Limited worth ₹1 lakh. Beta Limited will pay value of supplies and tax thereon within 30 days from the date of receipt of goods. Okay. आता जर का 30 दिवसानंतर पेमेंट केलं, फेज टू मेक पेमेंट विदिन 30 days, इंटरेस्ट 2% पर मंथ विल बी चार्ज फ्रॉम 31st डेट टिल द डेट ऑफ ॲक्च्युअल पेमेंट. 31 दिवसापासून पुढे पेमेंट मिळेल तिथपर्यंत 2% टॅक्स लागेल. आता समजा पेमेंट उशिरा झालं तरच लागेल नाही. त्यांनी पेमेंट केलं 29व्या दिवशी तर काही येणारच नाही. त्यांनी पेमेंट केलं 62व्या दिवशी पेमेंट केलं, फक्त टॅक्स दिला, इंटरेस्ट दिलाच नाही, टाईम ऑफ सप्लाय येईल नाही येणार. मेक द पेमेंट अलॉंग विथ टॅक्स, त्यांनी टॅक्स आणि इंटरेस्ट दोन्ही दिलं तर टाईम ऑफ सप्लाय येईल. तो ॲग्रीमेंटप्रमाणे सांगतोय की पेमेंट देणं लागतो, इंटरेस्ट देणं लागतो, पण दिलंच नाही दिलं तर नाही येणार टाईम ऑफ सप्लाय. पण दिलं, हे बघा पहिल्या काय ऑप्शन दिलं आहे, पहिल्या ऑप्शनमध्ये त्यांनी वेळेत पेमेंट केलं आहे, इकडे त्याला इंटरेस्ट डिलेड पेमेंट द्यायचंच नाही आहे, त्यामुळे ही प्रोव्हिजन काय लागू होणार नाही. दुसऱ्या केसमध्ये त्यांनी 62व्या दिवशी पेमेंट केलं, द टाईम ऑफ सप्लाय विथ द रिस्पेक्ट टू विथ एक्स्ट्रा रिसीट, ज्या दिवशी त्याला मिळाले एक्स्ट्रा त्या दिवशी काय येईल, त्याची टॅक्सेबिलिटी जी असेल, लायबिलिटी असेल ती पे करायला येईल. आणि तिसऱ्या केसमध्ये त्यांनी डिलेड पेमेंट दिलंच नाही, दिस सबमिशन इज नॉट अट्रॅक्टेड बिकॉज नो इंटरेस्ट इज पेड बाय हिम, दिलंच नाही पेमेंट. त्यांनी द्यायला पाहिजे, दोघांचं ॲग्रीमेंट आहे, त्यांनी दिले तर तुम्ही टॅक्स द्या, नाही दिले नका टॅक्स देऊ. आता काही अशी जेन्युन कारणं होती त्यामुळे लेट झालं पेमेंट. आत्तापर्यंत तुम्हाला मी 50,000 पेमेंट किती दिलं, वेळेत दिलं ना, एक दिवस लेट झालं, कसला इंटरेस्ट लागणार, सोडून द्या. नाही दिलं पेमेंट त्यांनी ॲक्सेप्ट केलं, तर GST प्रोव्हिजन काय सांगते की इंटरेस्ट देण्याची गरज नाही, तुम्हाला नाही मिळालं नका दे तुम्ही इंटरेस्ट, जर मिळाले तर तुम्ही द्या. कळलं. यस, तर ह्याप्रमाणे तुम्ही कम्पेअर करायला लागला. आणि मी तुम्हाला जे व्हॉट्सअपमध्ये काल 2 चार्ट टाकलेत ते का टाकलेत, हे खूप थेरॉटिकल आहे, त्याचा संबंध प्रॅक्टिकलशी आहे, कधी काय झालं पण तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून मी ते चार्ट तुम्हाला दिले. तुम्ही एकदा बघा, ऑब्झर्व करा, तुम्हाला काय कळलं. 12(2) काय होतं, फॉरवर्ड चार्ज गुड्स. 13(2) काय होतं, सर्व्हिसचा. मग इनवॉइस डेट, लास्ट डेट ऑफ इनवॉइस, इथे पेमेंट इफेक्टिव्ह नाही आहे. इनवॉइस वेळेत बनला का, तर मग डेट ऑफ इनवॉइस, पेमेंट ॲज पेमेंट विच एव्हरी झाली आहे. जर इनवॉइस नॉट विदिन टाईम, कधी सर्व्हिस दिली, डेट ऑफ कम्प्लिशन ऑफ सर्व्हिस आहे त्यामध्ये, पेमेंट विच एव्हरी झाली आहे. आणि जर ए आणि बी, हे ए आणि बी जर का नाही आहे तर डेट ऑन विच रिसिप्ट शोज इन बुक्स ऑफ अकाउंट कोण, रिसिपियंट दाखवतो आपल्या बुक्समध्ये.
इफ नॉट ए अँड बी, डेट ऑन विच रिसिप्ट शोन इन बुक्स ऑफ अकाउंट. असंच आहे ना त्यामध्ये. 1,000 रुपयाचा खाली दिलाय, एक्सेस मिळाले तर काय होईल? टॅक्स देण्याची गरज नाही, ॲडजस्ट ते पुढच्या बिलात करा. रिव्हर्स चार्ज, गुड्स मिळाले, पेमेंट 31 दिवस, इथे पेमेंट 61 दिवस आणि डेट ऑफ सेल्फ इनवॉइस, हे 3 ऑप्शन आहेत. आणि जर तिन्ही नाही आहे, ज्या वेळेस डेटमध्ये दाखवाल डेट ऑफ पेमेंट रिसिव्ड म्हणजे काय, बँकेत पैसे कधी आले, बुक्समध्ये कधी दाखवले, हे 2 बघायचं. आणि आत्ता बघितलं आपण वाउचर्स, एक काय होता, वाउचर्समध्ये काय मिळणार आहे ते फिक्स आहे, दुसरं ते फिक्स नाही, अदर केस एडब्ल्यूडीचा. आणि रिटर्नमध्ये दाखवलं, पेमेंट बंद केलं, जर 2, 3, 4 लागू होत नाही, तेव्हा 5च्या प्रमाणे कसा भरायचा टॅक्स, टाईम ऑफ सप्लाय. पेमेंट कराल तेव्हा, रिटर्नमध्ये दाखवाल तेव्हा. आणि आत्ता काय बघितलं, लेट फीजचं जेवढं मिळालं, इंटरेस्ट, लेट फीज, लिगल पेमेंट ज्या डेटला मिळालं ती डेट काय होईल, टॅक्स देणं लागेल त्या डेटला. टाईम ऑफ सप्लाय कशा करताय, लायबिलिटी टू पे टॅक्स डिटरमाइन करण्याकरता आहे. हां कुठलं म्हणताय? हां एंट्री, हां एंट्री. हां ते काहीतरी त्यांनी सर्व्हिस घेतली आहे. आता बघा, त्यांनी जर सर्व्हिस घेतली आहे, आता हे काय केलं बघा, का ठेवायला लागतं असं की हे तिन्ही जर का आयडेंटिफाय होत नाही, पण तरी वस्तू कसे, वस्तू एक्झिस्ट करते. अरे हे घेतले आपण, तुम्ही आउटपुट सप्लाय दाखवताय आणि इनवर्ट तुमचा मॅच होत नाही, म्हणजे कुठं तरी आपण घेतलं आहे, कुठेतरी घेतलं आहे, ज्यावर रिव्हर्स चार्ज लागू आहे तो भरला पाहिजे ना. मग स्टॉकमध्ये कसं काय आलं तुमच्या? फॉरवर्ड चार्जला कसं आहे, 2 ऑप्शन. जर मी रजिस्टरकडून घेतले असेल तर टॅक्स देणं नाही आहे, रजिस्टर पथकाकडून घेतला असेल तर तो टॅक्स लावूनच देईल ना. पण मी असे गुड्स घेतलेत ज्याच्यावर रिव्हर्स चार्ज आहे, रिव्हर्स चार्ज आहे. इनवर्डमध्ये 80 दिसत आहेत आणि आउटवर्डला 90 दिसत आहेत. ऑडिट झालं तर विचारा, 10 तुम्ही कुठून आणले? तुम्ही 90 दिलेत आणि 80वरच टॅक्स भरला आहे, 10वर तुम्ही टॅक्स नाही भरला ना. कसे आले, कुठे आले तुमच्याकडे 10? आले की लक्षात? क्वांटिटी, इनवर्ड क्वांटिटी किती आहे? 90 आहे. आणि आउटवर्डमध्ये पण 90 आहे. पण इनवर्डमध्ये काय दिसतं आहे, 90 क्वांटिटीवर टॅक्स नाही भरला, टॅक्स भरला 80 क्वांटिटीवरच. ते 10 एक्सेस कुठून आले? जर ते एक्सेस सापडले, इफ ऑल 3 अबाउट डोंट अप्लाय डेट ऑफ बुक एंट्री, तर ते सापडले बुक एंट्री टाका आणि टॅक्स भरा. असे समजा काहीतरी त्याने आपल्याला सप्लाय आणि डिस्काउंट म्हणून काय दिलं, किंवा एक बोनस म्हणून काय दिलं, हे काय तुम्ही 10 क्वांटिटी घ्या, काहीतरी दिलेत, 10च्या ऐवजी 11 दिलेत, पण टॅक्स भरता राहिलेलं आहे. तसं सर्व्हिस होत नाही. सर्व्हिस दिली गेली आहे त्याचा काही इफेक्टच नाही ना. पण त्यांनी तरतूद केली त्यामध्ये की जर तिथे तुम्हाला पेमेंट, इनवॉइस किंवा पण सर्व्हिस घेतलेली आहे तर भरा टॅक्स त्याच्यावर रिव्हर्स चार्जमध्ये. आणि कसं होतं, हे 3 नाही आमच्याकडे म्हणून आम्ही टॅक्स भरला नाही असं नको दाखवाय. उद्या प्रूव्ह झालं की सर्व्हिस दिलेली आहे, तुमच्याकडे आलेली आहे, तर तुम्ही टॅक्स काय दिला म्हणून आताच कळते आम्हाला. पेमेंट नाही केलं त्याला, त्याचा इनवॉइस नाही आहे, त्याचं सेल्फ इनवॉइस आम्ही बनवलं नाही कारण आम्हालाच माहिती नाही. आता काय कळलं, डू नॉट अप्लाय डेट ऑफ बुक एंट्री. हां हां कसं होतं, काय वेळेला काही प्रॉडक्ट असे असतात की त्यावर एखादी सर्व्हिस घेतल्याशिवाय ती पुढे विकली जाऊ शकत नाही. तर तुम्ही हा प्रॉडक्ट तुमचं बनलं
आत्तापर्यंत दिसतंय की तुम्ही ह्याच्यानंतर ही सर्व्हिस घेता आणि मग ते प्रॉडक्ट जे आहे हे सेलेबल होतं, ते विकण्याजोगं होतं. एवढी क्वालिटी बरोबर आहे आणि ही जी क्वालिटी आहे जेव्हा तुम्ही सर्व्हिस नाही घेतली, असं ते होऊ शकतं. काहीतरी तर असं असेल ना कुठल्या तरी ठिकाणी. नंतर चाकू आहे त्यावर धार करायला पाहिजे. धार करायला तुम्ही कशी काय विकली? बाकी ठिकाणी दिसते तुम्ही धारकारी सर्व्हिस घेतलेली आहे, इथे नाही घेतली. अशी कुठली सर्व्हिस आहे की ज्यावर रिव्हर्स चार्ज लागतो पण तो रेकॉर्ड नाही झाला? 13-3 रिव्हर्स चार्ज आहे ना, तो रेकॉर्ड नाही झाला. हा, तो टॅक्स जाणार ना इथे तोच जाणार ना टॅक्स. हे सप्लायर पॉईंट ऑफ व्ह्यू नाहीच आहे ना, हे रिसिपेंट पॉईंट ऑफ व्ह्यूच आहे. टॅक्स द्यायचा कोणाला? रिसिपेंट आहे ना रिव्हर्स चार्जमध्ये. मी इथे पण असं हे केलं आहे, समरी काढली आहे, प्लस तुम्हाला ते चार्ट दिलं. जेणेकरून तुम्हाला कळलं पाहिजे की हे 6 सेक्शन 12(1) मध्ये 12(1) सांगतो की गुडसाठी आहे, 12(2), 12(3), 12(4), 12(5), 12(6). सेम 13(1) सांगतो की सर्व्हिससाठी आहे. मग पुढे 1, 2, 3 फॉरवर्ड चार्ज, रिव्हर्स चार्ज, वाउचर, मग रेसिड्युअल क्लॉज आणि डिलेड पेमेंट, असे हे 5 आहेत. तुम्हाला मॅक्झिमम मी अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करतो कमी वेळा जास्तीत जास्त. पण जर का तुम्ही एकदा पण नाही बघितलं तर तुमचं रिटेन तेवढं स्ट्रॉंगली होणार नाही आणि मग तुम्ही जेव्हा ऑडिट करायला जाल तुम्हाला तेव्हा रिकॉल होणार नाही. तेव्हा तुम्ही करायला जाल अरे मध्ये थोडं बघितलं तर बरं झालं असतं, हे तुम्हाला जे नंतर वाटेल त्या उशीर झालेलं असेल. थोडं तुम्ही बघितलं पाहिजे. हा टॉपिक झाला तुमच्याकडे सोमवार ते शुक्रवार 5 दिवस असतात. थोडं बघितलं, एकदा वरच्यावर बघितलं, तुम्हाला कळतं की नाही कळतंय. सगळ्यात पहिली गोष्ट हे आहे, अंडरस्टँड तुम्हाला किती लेवलला होतं. 50% होतं, 60% होतं, 70% होतं. आणि तुम्ही एकदा वाचता, ते एकदा बघता, तुम्हाला बेसिक प्रोविजन तर कळली, 100% नाही कळली, पण तुम्हाला बेसिक प्रोविजन तर कळली, तुम्ही एकदा रिवाईज केलं तर तुम्हाला आणखीन थोडं क्लिअरली कळेल. मी तुम्हाला जसं तर बोललो की बघा वाउचरचं इकडे होतं, तुम्ही ते अगोदर बघितलेलं असतं व्हॅल्युएशन, तुम्हाला आठवलं असतं. पण नाही बघितलं तुम्ही विसरणं साहजिक गोष्ट आहे. मी ते मुद्दाम परत का काढतो मागच्या गोष्टी, कोणीही बघत नसतं. धकाधकीचं आपला एवढा सगळं टाईम शेड्यूल आहे की आपल्याकडून नाही बघितलं जात. पण जर तुम्हाला ऑडिट करायचं असेल तर तुम्ही वेळोवेळी ह्या प्रोव्हिजन उजळणी करत राहिलात तर तुम्हाला ऑडिट करणं एवढं त्यातनं काहीतरी आयडिया येईल, म्हणजे खरोखर तुम्हाला ऑडिट करता येईल. बाकी मेन त्या काय डॉक्युमेंट आहे, जाऊन तिकडे डॉक्युमेंट मागितले, बघितले, म्हणजे तुम्हाला वरिष्ठ काय सांगतात, काय लेवलला ऑडिट करायचं आहे की जा डॉक्युमेंट बघा, हे एवढं बघा, त्यांचे काय ऑडिटचे डॉक्युमेंट बघा, एवढं सगळं आणा, बघा हे थोडंफार वर्षात ओके. म्हणजे कोणीतरी आपलं तपासतं आहे एवढं दाखवायचं आहे, म्हणजे भीती राहील त्यांना की नाही ते फ्रॉड करणार, ह्या कथा ऑडिट करायचं आहे, मग एवढं पुरेसं आहे. पण खरोखर तुम्हाला शोधून काढायचं आहे यातना कुठे काय कशा राहिली आहे का, तर मग तुम्हाला अगदी सखोल नॉलेज पाहिजे. अदरवाईज तुम्हाला बेसिक प्रोविजन माहिती आहे, तुमचं ऑडिट होऊन जाईल. म्हणजे ध्येय काय ऑडिट करण्याचं, काय स्तरावरती ऑडिट करायचं आहे, यानुसार तुम्हाला एकदम डिटेल पण नाही करायचं, वरच्यावर करायचं आहे. मग ठीक आहे, चला ओके. ठीक आहे, थांबूया.